कुऱ्हाडींनी जंगल कापत होते, पण झाडे कुऱ्हाडीलाच मत देत राहिली, कारण त्यांचे ब्रेन वॉश आणि त्यांना कन्व्हिन्स केलं जात होतं. तू ही लाकूड आणि ही कुऱ्हाड ही लाकडाची, ही मन आज खरी ठरले आहे. इलेक्ट्रॉन बॉन्ड देणगीच्या बदल्यात काही सेठ लोकांचे बनावट औषधं पास केले, तर काही सेठ लोकांची कर चुकवेगिरीची नोटीस मागे घेण्यात आली. नियम बदलून विमानतळ काही सेठ लोकांना देण्यात आले. कोळसा देण्यात आला. कोळशांच्या खणीसाठी केवळ कॉन्ट्रॅक्ट नाही, तर सरकारी कंपनीला त्या कंपनीकडून काही टक्के कोळसा खरेदी करण्याचे आदेश पारित करण्यात आले, तेही 10 पट किमतीने. ये बिक गई है गवर्नमेंट, अब गवर्नमेंट में कुछ नहीं है. काही लोक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पैसे घेऊन परदेशात पळून गेली, तर काहींची लाखो कोटींची कर्जे माफ केली. मग सरकारने जनतेकडून कर वसुलीसाठी पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलेंडर, अन्न सर्व काही महाग करण्यात आले. 1% अमीर मजा लुटतोय आणि 99% लोक घाट्यात जगत आहेत. गरिबांना 5 किलो धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. ते बेरोजगार झाले. पण ह्या मोजक्या लोकांना अजूनही राग येत नाही. पप्पू मतलब मुकेश भाई ने हमको कहा है कि गाना वो चूज करेंगे और उस गाने पे हम तीनों डांस करेंगे. हाँ चलेगा. पप्पू हैज चोजन नाचो नाचो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे गरीब विद्यार्थी ज्यांना कोणतेही आमंत्रण मिळाले नाही, त्यांना हा व्हिडिओ पाहून आनंद झाला असेल. आमचे हिंदू सेठ मुकेश अंबानी यांनी मुस्लिम शाहरुख खान, सलमान आणि आमिरला डान्स करायला लावला. हे या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येते. आमिर शाहरुख, आमिर सलमान, आमिर श्रीमंत, आमिर खान हे सर्व मुकेश अंबानी सोबत हसत नाचत एन्जॉय करत दिसत आहेत. आणि गरीब रामेश्वर, गरीब अब्दुल बसून एकमेकांशी भांडत आहेत. एवढाच फरक आहे.